शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की एकापाठी एक WD उत्तर भारतामध्ये येऊ लागले आहेत. मैदानी भागापर्यंत त्याचा प्रभाव पडतोय. काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी बर्फवृष्टी अशी आता उत्तर भारतातील परिस्थिती आहे. एक WD पुढे सरकला की लगेचच दुसरा WD सक्रिय होत आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात देखील हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे. सध्या जरी भारतीय हवामान खात्याने 24 तारखेला केवळ मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंडमध्ये धुक्याचा प्रभाव दाखवला असला तरी दुपारपर्यंत या अंदाजात बदल होईल. कारण आज या अंदाजामध्ये काही राज्यांमध्ये WDचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 30 तारखेला पुन्हा एकदा WDचा प्रभाव राजस्थानमध्ये जाणवणार आहे. तर 27 तारखेला पुन्हा जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या अनेक राज्यांमध्ये गारपीट होणार आहे. त्यामुळे WDचा नवीन प्रभाव 27ला सक्रिय होणार आहे. WDमुळे खरंच पाऊस होतो का, अशा प्रकारचा प्रश्न काही सभासदांच्या मनामध्ये येऊ शकतो. परंतु आपण बघतो की दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे, पंजाबमध्ये झाला आहे, उत्तराखंडमध्ये झालेला आहे, राजस्थानमध्ये झालेला आहे, जम्मू काश्मीरमध्ये झालेला आहे. त्यामुळे पावसाची नोंद आपल्याला कालच्या तारखेला झालेली दिसते. महाराष्ट्रात थंडी आहे, परंतु ती केवळ जाणवते. थंडीच्या लाटेचा प्रभाव म्हणून मात्र महाराष्ट्रात आता थंडी नाही आहे. GFS मॉडेलनुसार आज देखील उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. कारण WDचा प्रभाव आजही दाखवण्यात येतोय. उद्यापासून मात्र हा WDचा प्रभाव कमी होईल. दरम्यान थोडं तामिळनाडू, केरळमध्ये कमी दाबाचं क्षेत्र प्रभाव टाकेल असा अंदाज आहे. नवीन WD हा 27ला सक्रिय होईल. 28ला त्याचा मैदानी भागापर्यंत प्रभाव असेल. त्याचा प्रभाव 29ला संपण्याची शक्यता आहे. पुढे काही दिवस WDचा प्रभाव कमी होईल. मात्र आपण बघतो 1 तारखेला आणि 2 तारखेला किरकोळ WDचा प्रभाव उत्तर भारतात असणं अपेक्षित आहे. आपण बघतो की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ थंडी कमी झाली आहे. थोडं उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडी जाणवते, परंतु प्रभाव कमी झाला आहे. यात आणखी प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पुढे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन होते, भेंडी लागवड करायची आहे, थंडी कमी कधी होणार आहे. तर त्या दृष्टीने हा अंदाज महत्त्वाचा आहे. आपण बघतो की महाराष्ट्रात थंडी बऱ्यापैकी कमी होते. काही ठिकाणी तर उष्णतामान वाढल्याचं जाणवणार आहे, दुपारचं ऊन जाणवणार आहे. त्यामुळे एकूणच आपण बघतो की महाराष्ट्रात थंडी बऱ्याच दिवस गायब होण्याची शक्यता आहे. सध्या या आठवड्यामध्ये म्हणजे 23 जानेवारी ते 30 जानेवारीच्या दरम्यान CFS मॉडेलने दक्षिणेला कमी दाब तर उत्तरेत WD असं वातावरण दाखवलं आहे. आपण या अंदाजाचा मुद्दाम आढावा घेतो. फेब्रुवारीत फारसं पावसाचं वातावरण नाही आहे CFS मॉडेलनुसार. मात्र मार्चपासून वातावरण बदलणं अपेक्षित आहे. एप्रिलमध्येही वातावरण बदलणार आहे, मेमध्येही वातावरण बदलणार आहे. प्रत्येक दिवशी हा अंदाज बदलत असतो. त्यामुळे आपण दररोज ह्या अंदाजाचा समावेश करतो आहोत. SIPS मॉडेलचा देखील अंदाज आहे. दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण विदर्भ या ठिकाणी एप्रिलमध्ये, तर संपूर्ण भारतात मेमध्ये पावसाचा अंदाज आहे. NMME मॉडेलने देखील मेमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. कालही आपण जेव्हा अंदाज बघितला तेव्हा महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज ECMW मॉडेलने दिलेला होता. तो आजही अंदाज कायम ठेवला आहे. 7 फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आहे. आणि या अंदाजामध्ये आपल्याला स्पष्टपणे महाराष्ट्रातून एक ट्रफ बनण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आपण ECMW मॉडेलनुसार बघतो उत्तरेमध्ये एक WD सरकतोय आणि दक्षिणेत
अगदी कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळमध्ये एक तीव्र कमी दाबाची शक्यता आहे. 27 तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज या मॉडेलने तरी अजून कायम ठेवला आहे. त्यामुळे या वातावरणात काही बदल होतो का यावर आपण लक्ष ठेवून आहोत. 28 तारखेला देखील महाराष्ट्रात तुरळक मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. केवळ 2 दिवस हा अंदाज आहे. 29 पासून पुन्हा वातावरण उघडणार आहे. नवीन WDमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं 31 तारखेला वातावरण असण्याची शक्यता आहे. यापुढे WDचा प्रभाव एकापाठी एक येत राहणार आहे. मैदानी भागापर्यंत गारपीट होणार आहे. महाराष्ट्रात मात्र त्याचा प्रभाव केवळ 27-28 दाखवण्यात आला आहे. या मॉडेलचा जेव्हा अंदाज आपण बघतो तेव्हा अतिशय किरकोळ अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलं जातं आहे. परंतु त्यासाठी फार भीती बाळगण्याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गरज नाही. आज देखील नंदुरबार, नाशिक, पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. थोडं अकोला, संभाजीनगरच्या उत्तरेला देखील असू शकतं. थोडं नंदुरबारमध्ये आज उशिरा हलक्या पावसाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. उद्या 25 तारखेपासून बंगालच्या उपसागरातील वारे आणि उत्तर भारतातील WDचे वारे यांचा मिलाप महाराष्ट्राच्या काही भागात होत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. आपण बघतो स्पष्टपणे बंगालच्या उपसागरातील वारे बाष्प घेऊन महाराष्ट्रामध्ये सक्रिय होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. 26 तारखेला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे पूर्व भागामध्ये थोडं वातावरण 26ला रात्री देखील असण्याची शक्यता आहे. 27 तारखेला मात्र पुणे पूर्व, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूरच्या काही भागात, कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आपण जर हा अंदाज थोडा पुढे सरकवला तर आपल्याला स्पष्टपणे याचा प्रभाव संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, अगदी नांदेड, परभणी, बीडपर्यंत तयार होतो आहे. त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही, कारण याचा WDशी संबंध आलेला आहे. त्यामुळे आपण बघतो कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर आणि पुणे पूर्व, सातारा पूर्व भागामध्ये वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे हे वातावरण आपल्याला 27 तारखेला बराच काळ महाराष्ट्रावर परिणाम करेल असं दिसते. आत्ताच्या अंदाजानुसार ज्या भागात हे ढगाळ वातावरण तयार होणार आहे ते जवळपास 28 तारखेपर्यंत सक्रिय राहील असं दिसते. त्यामुळे मराठवाड्याचे काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्राचे, मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये हा परिणाम जाणवतोय. पुढेही महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. 29ला देखील आपण बघतो की महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असणार आहे. 30 तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. मालेगावसह नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती किंवा पावसाच अनुकूल परिस्थिती आपल्याला 31ला पहाटे दिसते. 31 तारखेला देखील महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती बघायला मिळेल. ढगाळ परिस्थिती 1 तारखेला देखील असणार आहे, परंतु या ढगाळ परिस्थितीत पावसाची क्षमता दिसत नाही. थोडं लातूर जिल्ह्यामध्ये 1 तारखेला रात्री पावसाचा अंदाज आहे. आपण बघतो 2 तारखेला रात्री थोडं वातावरण लातूर, नांदेड, परभणीच्या भागात असू शकतं. 3 तारखेनंतर मात्र पुढे ढगाळ परिस्थिती कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.